मुंबईतनं एक अतिशय मोठी बातमी। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरांची जागा अखेर मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरांची जागा ही सेंट्रल पार्क आणि ओपन स्पेस आणि गार्डनसाठी वापरली जाणार आहे। दक्षिण मुंबईमध्ये असलेली ही अत्यंत मोक्याची जागा आहे। 211 एकरांची जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ 1914 साली भाडे करारावरती देण्यात आलेली होती आणि 99 वर्षांचा हा भाडे करार 2013 साली संपुष्टात आला होता। आता या कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपेक्षा 120 एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून दिली जाते। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय नेमका निर्णय रेसकोर्स बाबतचा? वेदांत, तुझ्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेबाबत नेमका काय निर्णय झालाय? किती एकरांची जागा कुणाकडे जाईल आणि कसे प्रोजेक्ट्स असतील? बहुधा वेदांतपर्यंत तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, पण मुंबईतनं महत्त्वाची बातमी, महालक्ष्मी रेसकोर्सची जागा अत्यंत मोक्याची जागा दक्षिण मुंबईतली महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या अगदी समोर असलेली एकूण 211 एकरांची जागा आहे आणि यापैकी 120 एकरांची जागा मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारनं आता मंजुरी दिलेली आहे। या 120 एकरांच्या जागेवरती सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन तयार केलं जाणार आहे। आपल्यासोबत वेदांत आहे पुन्हा एकदा आणि वेदांत सोबत किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत। आधी आपण किशोरी पेडणेकरांकडे जाऊयात। किशोरीताई, या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया? राज्याने ही आम्हाला जमीन परत केली आहे मुंबई महानगरपालिकेला, त्याबद्दल नक्कीच धन्यवाद। कारण याचा प्रपोजल गेली 10 वर्षापासून चालू होतं। रेसकोर्स जागेवर ठेवून उर्वरित जागेवर चांगलं पार्क बनावं, जेणेकरून आपल्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काही म्हणजे जसं गेटवे ऑफ इंडिया बघायला जातात मुंबई महानगरपालिका, अशा पद्धतीने लोक येऊन आणि पाहावं आणि मुंबईकरांना एक मोकळा श्वास कुठे असावा तर तो बाबा रेसकोर्सवर गेल्यानंतर। कारण अनेक आज नाईट वॉक असतो, मॉर्निंग वॉक असतो, खूप लोक तिथे चालत असतात। बरोबर आहे। एक मोठा प्रोजेक्ट आता किशोरीताई इथे डेव्हलप होणार आहे, पण इतकी वर्ष का लागली जागा हस्तांतरणासाठी? महापालिकेच्या ताब्यात जागा जाण्यासाठी इतक्या वर्षांचा विलंब नेमका का लागला? मुळामध्ये काही परवानग्या यायला विलंब लागलेला आहे, पण आमच्याकडे प्रोव्हिजन जी फंडाची आहे ती ऑलरेडी केलेली आहे त्याच्यासाठी। आणि याला जर खरा वेग अधिक प्रकारे आला असेल तर मला वाटतं आदित्य ठाकरे आल्यानंतर जास्त वेगाने ते काम पुढे गेलं। अच्छा, आता इथे साकारला जाणारा प्रोजेक्ट नेमका कसा असेल? 120 एकरांची जागा आहे, कोणत्या प्रोजेक्टची संकल्पना आहे महानगरपालिकेची? कारण तुम्ही सुद्धा महापौर राहिलात, तुमच्या कार्यकाळात सुद्धा या प्रोजेक्ट बद्दल अनेक बैठका सुद्धा झालेल्या आहेत। पार्क असतील, ज्याच्यामध्ये बॉटनी गार्डन असेल, ज्याच्यामध्ये असे विविध प्रकार आहेत, जेणेकरून एकदा आतमध्ये गेल्यानंतर बाहेर येताना सुद्धा त्याला बरं वाटलं पाहिजे की येस आम्ही खूप छान पाहून आलो, अशा पद्धतीचं असेल। आभार आपले किशोरीताई, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, अखेरीस मुंबई महानगरपालिकेला रेसकोर्सची जागा मिळतेय, किती मोठी सगळी लढाई होती या जागेसाठीची? ज्ञानदा, आपण बघितलं 1914 साली या क्लबला, रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ही जागा देण्यात आली होती। 99 वर्षाच्या लीज करारावर ही देण्यात आली होती आणि त्यानंतर आता हा करार खरं तर 2013 मध्येच संपुष्टात आला होता। तरी सुद्धा या जमिनीचं नेमकं काय करायचं, तर एक प्रोजेक्ट समोर आला होता, तो म्हणजे थीम पार्कचा।
ज्यामध्ये थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आखण्यात आला होता आणि त्याला मंजुरी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र हा प्रत्यक्षात प्रोजेक्ट राबवण्यासाठी मुंबई महापालिकेला ही जागा हस्तांतरित करणं गरजेचं होतं आणि राज्य सरकारने आता त्याला मंजुरी दिलेली आहे. यामध्ये आपण महत्त्वाचं बघितलं तर 211 एकर ती जागा आहे आणि त्यामध्ये 91 एकर जागा ही टर्फ प्लस ठेवण्यात आलेली आहे. ती सुद्धा भाडेतत्वावर दिली जाणार आहे. तर उर्वरित 120 एकर जागा ही मुंबई महापालिकेला हस्तांतरित केली जाईल आणि त्यानुसार पुढची कार्यवाही ही केली जाणार असल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं यामध्ये हे की आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती क्लबला. क्लबच्या बैठका सुरू होत्या. त्यासोबतच राज्य सरकारने सुद्धा वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब सोबत बैठक केली होती आणि त्यानंतर तातडीनं अशा प्रकारचं ओपन स्पेस किंवा थीम पार्क आखण्यात यावं, तशा प्रकारची कार्य पुढे सुरू व्हावं. त्यासाठी मुंबई महापालिकेला हस्तांतरण करणं गरजेचं होतं आणि अखेर राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे आणि टर्फ क्लबला उर्वरित 91 एकर जी जागा आहे ती आता देण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. मोठा दिलासा मुंबई पालिकेनं दिलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात ही जागा जाते. वेदांत, तू राहाच आपल्यासोबत, कारण आणखी एका बातमी संदर्भातली माहिती तुझ्याकडनं जाणून घ्यायची आहे. पुढची महत्वाची बातमी पाहतोय. शिवसेना ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार